पुढची बातमी पाहूयात। गोकुळधाम सोसायटीमध्ये बकरी कुर्बानीची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। पालिका आणि पोलिसांच्या बैठकीनंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे। दुसऱ्या ठिकाणी बकऱ्याची कुर्बानी देण्याच्या पालिकेच्या सूचना आहेत। गोकुळधाम परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली। आणि त्यांची बहुसंख्य वस्ती असेल जिथे कोणालाच काही आक्षेप असायचं कारण आहे, त्यांना काय करायचं करूया, काय कुर्बानी द्यायची असेल त्यांनी द्यावी तिथे। परंतु ज्या ठिकाणी मोठ्या संख्येवरती हिंदू वस्त्या आहेत अशा ठिकाणी जाणून बुजून आम्हाला कुर्बानी करायची परवानगी द्या आणि मग तिथे सोसायट्यांमध्ये जो गोंधळ होतो त्यावर आमचा आक्षेप आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जी निवासी संकुलं आहेत त्या ठिकाणी अशी परवानगी देता कामा नये असं आमचं स्पष्ट मत आहे। दरम्यान बकऱ्यांची कुर्बानी कुठे द्यावी याचे काही नियम सुद्धा सुस्पष्ट करण्यात आलेले आहेत। ते नियम काय ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तो पहिला नियम असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी वस्तीमध्ये प्राण्यांची कुर्बानी शक्य नाहीये। कुर्बानीसाठी बीएमसीने 109 ठिकाणं निश्चित केलेली आहेत। विनापरवाना घरामध्ये अथवा निवासी संकुलामध्ये कुर्बानी देता येणार नाहीये। निवासी संकुलात कुर्बानी द्यायची असेल तर पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे। कुर्बानीच्या सरकारमान्य जागेपासून संबंधिताचं घर 1 किलोमीटर परिघाच्या पलीकडे असेल तरच घराजवळ कुर्बानी मिळेल। कुर्बानीनंतर रक्त आणि अवशेष नाल्यामध्ये फेकता येणार नाहीये।